समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। कुपवाड शहरातील महावीर व्यायाम मंडळाजवळील महानगरपालिकेच्या सीस नंबर 774 या भूखंडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीवरून वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याच जागेवर कैलासवासी आमदार शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। स्मृती उद्यानाला विरोध नसून ते अन्य योग्य ठिकाणी उभारावे अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। महासभेने यापूर्वी या जागेवर तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर पुतळ्याची मागणी केली होती। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने 1 एप्रिल 2026 रोजी प्रशासनाला निवेदन दिले होते। मात्र सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या निधीच्या स्मृती उद्यान प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्याची प्रक्रिया झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। 20 ऑगस्ट रोजीच्या जनाक्रोश आंदोलनानंतर महापौर, उपमहापौर व नगरसेवकांनी सकारात्मक आश्वासन दिले होते। प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका प्राजक्ताताई धोत्रे यांनी विषय महासभेत मांडण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले। मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती कुपवाडच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार विशाल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले। यावेळी प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, मोहन साबळे, शिवाजी उर्फ पवन वाघमारे, क्रांती कांबळे, युवराज कांबळे, हिरामन भगत, विवेक तोरवे, गौतम भगत, अनिल मोरे, रुपेश तामगावकर, उल्काताई तामगावकर, बाबासाहेब कांबळे, अशोक लोंढे, वैभव रांजणे, ॲडव्होकेट श्रीनाथ कांबळे, सागर सावंत, विनायक मोरे, सागर खंडागळे, नवीन कुमार कांबळे, अशोक भटकर, सरिता दयानंद कांबळे, जया भगत, शीतल कोलप, सुरेखा बळखंडे, वकील नंदकिशोर शिंदे यांच्यासह फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आंबेडकर पुतळ्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित भूखंडावर भूमिपूजन, उद्घाटन अथवा कोणतेही काम सुरू करू नये, तसेच संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। कुपवाड शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा झाला पाहिजे, यासाठी आम्ही 1 एप्रिल पासून मागणी करतोय। सिटी सर्वे नंबर 774 या ठिकाणी तिरंगा ध्वज आणि स्तंभची त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये ठराव होता आणि त्या ठरावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पुतळा बसावा त्या जागेवर, अशी आम्ही मागणी 1 एप्रिलला केली होती। त्याप्रमाणे त्यांनी अचानकपणे 29 साला उपमहापौर गजानन मगदूम यांनी त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचं स्मृती उद्यान झालं पाहिजे असं घाट घालून त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये मंजूर करतात आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आम्ही जी मागणी केली होती अगोदर त्याचं कुठंतरी दुरावा निर्माण करतात आणि कुठंतरी त्या सभागृहाला सुद्धा कन्फ्यूज करून टाकलं जातं। अशा प्रकारच्या परिस्थितीमुळे आम्ही महासभा सांगली मिरज कुपवाडची 20 तारखेला ज्यावेळी महासभा होती त्या महासभेमध्ये आम्ही सांगली मिरज कुपवाड महानगर मुख्यालयासमोर निदर्शने केली होती। निदर्शने केले असता त्या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांनी आम्हाला आश्वासित केलं की या ठिकाणी आज आम्ही महासभेमध्ये ठराव करतो आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू आणि ठराव करतो असं आम्हाला सांगण्यात आलं। परंतु प्रॅक्टिकली त्या ठिकाणी ठराव कोणताही केला नाही, फक्त पटलावर आणण्यात आलं आणि त्यानंतर देखील आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना देखील इथला संदर्भ होता तो सगळा कळवला होता आणि एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळपणे त्या ठिकाणी सांगलीचे जिल्हाधिकारी यांना मेल पाठवून त्यांना सांगितलं की सिटी सर्वे नंबर 774 मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची मागणी आहे आणि त्याच्यानंतर कोणी जरी त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यानासाठी काहीतरी उद्घाटन करण्याचा प्रयत्न करत आहेत ते स्थगिती आणा आणि ते थांबवा असं जिल्हाधिकाऱ्यांना मेल आला होता आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांना देखील तो मेल पाठवला आणि तसा मेसेज आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दिला। तरी देखील आज कुपवाड सिटी सर्वे नंबर 774 मध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजन करण्याचं घाट जो घातला जातं तो आम्हाला समजेनासं झालं आहे। त्यामुळे आज आम्ही सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार विशालदादा पाटील यांना आम्ही निवेदन दिलं त्या ठिकाणी जो आपण या ठिकाणी उद्घाटन करतात त्या ठिकाणी स्थगिती आणावी आणि ते थांबवावं, अन्यथा आम्हाला उग्र पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला भविष्यामध्ये
वेगवेगळ्या पद्धतीने उग्र आंदोलनं आमरण उपोषणे या ठिकाणी आम्हाला करावं लागेल असं आम्ही त्यांना समजावून सांगितलेलं आहे. आणि तरी देखील तो त्या ठिकाणी जर भूमिपूजन करून त्या ठिकाणी बाबासाहेबांची ॲलर्जी या ठिकाणी जर दाखवत असतील तर भविष्यामध्ये आम्ही आमरण उपोषण करायला बसणार आहोत. जोपर्यंत कोपाड शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरू राहील. आणि ते तात्काळच आम्ही ती तारीख जाहीर करू आपल्या माध्यमातून. फक्त एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान, ज्यांनी भारताचे संविधान लिहिलं, त्यांची जर ॲलर्जी ह्या लोकांना जर असेल तर कदापि आम्ही सहन करून घेतलं जाणार नाही. आणि त्या ठिकाणी सिटी सर्वे नंबर 774 या ठिकाणी बाबासाहेबांची पुतळ्याची मागणी आमची अगोदर असताना त्या ठिकाणी कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यान करण्याचा जो घाट घातला जातोय आणि त्यातनं आम्हाला एक प्रामाणिकपणे सांगायचं आहे, कैलासवासी आमदार शरद पाटील यांचा स्मृती उद्यानाला आमचा कोणताही विरोध नाही, विरोध असणार नाही. पण अन्य जागा इतर जागा तुम्ही निवडू शकता ना. आमची अगोदर त्या ठिकाणी मागणी असताना तुम्ही त्याच ठिकाणी शरद पाटील यांचा स्मृती उद्यान का असे तुम्ही घाट घालत आहात? हे कुठंतरी 1.5 कोटीचे डफल्याची कुठंतरी डफला पाडण्याचा हा कुठंतरी डाव दिसतोय. तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय भविष्यात राहणार नाही अशी आपल्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.